जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। पवन ऊर्जा प्रकल्पात जमीन संपादित झाल्यानंतर अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे। पवन ऊर्जा कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्याचे चेक आज अधिकृतरित्या वितरित करण्यात आले। हा चेक वाटप कार्यक्रम प्रांत अधिकारी उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते पार पडला। या प्रकरणात एकूण 120 ते 125 शेतकरी बाधित असून त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 20 ते 25 शेतकऱ्यांना आज चेकद्वारे मोबदल्याची रक्कम देण्यात आली। अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी पवन ऊर्जा आदिवासी कामगार संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत होती। समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनामुळे अखेर हा प्रश्न निकाली निघाला असून शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे, महसूल विभागाचे अमृतकर, आनंद महाजन, पवन ऊर्जा कंपनीचे उदय बडगुजर, हेमंत बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती। अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याने हा दिवस शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरला असून संघर्ष समितीच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली। आज नंदुरबारच्या प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सर्व शेतकरी पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क संघर्ष समिती यांच्या गेल्या 3 ते 4 वर्षापासून जो लढा सुरू होता, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जी पवन ऊर्जा क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी असलेली सुजलांच्या बाबतीमध्ये या आदिवासी भूधारक शेतकऱ्यांच्या शेतावर या कंपनीने रस्ते आणि पोल टाकलेले होते, त्या विरोधामध्ये आम्ही गेली अनेक वर्षापासून शेतकरी आणि आम्ही लढत आहोत। परंतु आज एक ऐतिहासिक असा दिवस मी समजेल की आजच्या दिवशी इथल्या ज्या प्रांत अधिकारी आहेत उषाराणी देवगुणे यांनी कंपनीला मागच्या आठवड्यामध्येच एक आदेश दिलेला होता की या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी। रेडी रेकनर दराला राहून ती नुकसान भरपाई मागच्या 1 वर्षापूर्वी इथल्या तहसीलदारांनी आदेश दिलेला होता, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी अनेक कारणांमुळे या कंपनीने रोखून धरलेली होती। परंतु आज या कंपनीने ती गोष्ट मान्य केली आणि आज जवळजवळ या आदिवासी भूधारक शेतकऱ्यांना जे 175 शेतकरी आहेत, परंतु 120 शेतकऱ्यांना आज नुकसान भरपाईचे चेक आज रोजी वितरित करण्यात आलेले आहेत। आणि एक आम्ही असं समजतो की एक ऐतिहासिक असा विजय या गोरगरीब आदिवासींचा, या शेतकऱ्यांचा झालेला आहे। आणि हा लढा गेली अनेक वर्षापासून आम्ही लढत आलेलो आहोत। याच्यामध्ये सर्वच आमचे शेतकरी लढाऊ शेतकरी आहेत, आमची समिती आहे, या समितीमध्ये काम करणारे लोक आहेत, तिला भाऊ असतील, सर्वच असतील, तानू महाराज असतील, अंबरसिंग भाऊ असतील, प्रताप भाऊ, आपले ज्योतिलाल भाऊ असतील। आणि आम्हाला या 3-4 वर्षामध्ये अनेकांनी मदत केली आणि कायदेशीर लढाईमध्ये आमच्या बाजूने ॲडव्होकेट चंद्रकांतजी आगळे हे उभे राहिले आणि या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातनं आज एक ऐतिहासिक असा निकाल आणि निर्णय झालेला आहे। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।